आयुर्वेदाप्रमाणे दह्याचे काय गुणधर्म आहेत, कुणी खावं कुणी खाऊ नये, कधी खाऊ नये ते बघूया। दही हे आम्लरसात्मक आहे, म्हणजे चवीने आंबट आहे, ग्राही आहे, मल बांधून ठेवायचं काम करतं। त्यामुळे ज्यांना जुलाब होते त्यांनी दही खाल्लं तर फायदा होईल, पण ज्यांना मलबद्धता आहे म्हणजे कॉन्स्टिपेशन होते त्यांनी मात्र दही खायचं नाही। दही हे गुरु आहे, म्हणजे पचायला जड आहे, त्यामुळे ज्यांना वरच्यावर अजीर्ण होतं, पोट सारखं गच्च राहतं, पोट साफ होत नाही व्यवस्थित, त्यांनी दही अवॉइड करायचं आहे। दही उष्णवीर्य आहे। सगळ्यांना असं माहिती आहे की दही थंड असतं, थंडगार असतं, पण आयुर्वेदाप्रमाणे दही हे हिमस्पर्श आणि उष्णवीर्य आहे, म्हणजे फीलने किंवा स्पर्शाने जरी तो थंड वाटत असेल, खाल्ल्यावर पोटात गार वाटत असेल, तरीही पचनानंतर मात्र दही शरीरातली उष्णता वाढवते, त्यामुळे पित्तदोष वाढतो आणि पित्तामुळे होणारे जे आजार आहेत जसे आम्लपित्त आहे, शीतपित्त आहे किंवा काही त्वचा रोग ज्यामध्ये पस भरलेले पुरळ येतात, सर्वांगात दाह होते, अशा ठिकाणी दही खाल्ल्याने त्रास होऊ शकतो। दही वातजित सांगितलं म्हणजे वातदोष कमी करणार आहे, पण कफ आणि पित्तदोष वाढवणारा असा आहे। दही हे शुक्र धातूला बल देणारं आहे। दही खाल्ल्याने तोंडाला चव येते, त्यामुळे रुचिवर्धक आहे आणि अग्निवर्धक आहे, त्यामुळे भूक लागत नसेल, तोंडाला चव नसेल तर त्यावेळेला दही खावं। लघवी साफ होत नसेल तर दही खाल्ल्याने लघवी साफ व्हायला मदत होते। गृहिणी रोगामध्ये म्हणजे IBS असेल तर त्यात IBS विथ कॉन्स्टिपेशन हा एक प्रकार असतो, म्हणजे पोट साफ होत नाही, आणि दुसरा म्हणजे IBS विथ लूज मोशन, म्हणजे वरच्यावर लूज मोशन जुलाब होत असतात, तर ह्यात IBS विथ लूज मोशन्समध्ये दहीचा फायदा होतो। ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांना सुद्धा दह्याचा फायदा होणार आहे, कारण दही हे मेद कर आहे, मेद धातू वाढवतो म्हणजे वजन वाढवतं, त्यामुळे ज्यांना वजन वाढवायची इच्छा आहे त्यांनी दही खाल्लं तर फायदा होईल। अपत्य म्हणून दही काही आजारांमध्ये सांगितलंय। कफ आणि पित्तदोष वाढल्यामुळे होणारे आजार जसे दम लागणे किंवा ओला खोकला, म्हणजे छातीत कफ साचून येणाऱ्या खोकल्यामध्ये दही चालत नाही। प्रमेहामध्ये म्हणजे डायबिटीजमध्ये सुद्धा दही बंद करायला सांगितलेलं आहे, कारण प्रमेह हा मुख्य करून कफाने होणारा आजार आहे, आणि दही खाल्ल्याने दही हे अभिसंधी आहे, म्हणजे जे काही शरीरातले स्रोतस आहेत त्यामध्ये अडथळा आणणारा किंवा शरीरातला क्लेद किंवा चिकटपणा वाढवणारा असा पदार्थ आहे, त्यामुळे खायचं नाही आहे। ज्यांना सर्वांगावर सूज आहे त्यांनी दही अवॉइड करायचं आहे। ज्यांना कुठल्याही प्रकारे ब्लिडिंग होत असेल शरीरातनं त्यांनी सुद्धा दही अवॉइड करायचं आहे। आयुर्वेदाप्रमाणे दही रात्री खायचं नाही आहे, कारण रात्री कफदोष नैसर्गिकरित्या वाढलेला असतो आणि दही हा कफदोष वाढवणारा आहे, अभिसंधी आहे, त्यामुळे रात्री टाळायचं आहे। दही वसंत ऋतूमध्ये आणि शरद ऋतूमध्ये घ्यायचं नाही आहे। वसंत ऋतू हे मिड मार्च टू मिड एप्रिल हा काळ असतो, तर ह्या वेळेला थंडीमध्ये जो साचलेला कफ आहे तो विरघळायला लागतो, आणि अशा अवस्थेत आपण कफ वाढवणारे जर आहार घेतला जसं दही आहे तर त्याने ॲलर्जिक कंडिशन्स वाढू शकतात, त्वचाविकार वाढू शकतात, किंवा जे दमा आहे तर ते सुद्धा वाढू शकतं, त्यामुळे वसंत ऋतूमध्ये अवॉइड करायचं आहे। आणि शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर हीटमध्ये पित्त वाढण्याची टेंडन्सी जास्त असते, त्यामुळे ऑक्टोबरमध्ये सुद्धा दही हे टाळायचं आहे। त्यात दह्यामुळे वाढणारा जो पित्तदोष आहे, कफदोष आहे, त्याचा त्रास होऊ नये म्हणून एका विशिष्ट पद्धतीने दही खायला सांगितलंय। तर दह्यासोबत नेहमी ह्यापैकी कुठलाही एक पदार्थ नेहमी असावा। ते कुठले? तर दहीसोबत खडी साखर असावी, दही आणि तूप खाल्लं जातं, दही मध, दही मुगाची डाळ किंवा दही आणि आमलकी चूर्ण, तर ह्यापैकी कुठलाही एक कॉम्बिनेशन नेहमी दह्यासोबत असावा, त्यामुळे दही व्यवस्थित पचतं आणि त्याचा उपद्रव होणार नाही। दही जास्त खाल्लं गेलं किंवा दह्याचे पदार्थ जास्त खाल्ले गेले, जसे दही भात आहे, दही वडा आहे, SPD आहे, लस्सी आहे, तर असे पदार्थ खाल्ले गेले आणि त्याच्यामुळे जर अजीर्ण झालं तर त्यावर सुद्धा उपाय सांगितलाय, तो म्हणजे सुंठ, हरड म्हणजे हरितकी चूर्ण, सैंधव हे समप्रमाणात चूर्ण घेऊन लिंबाच्या रसामध्ये टाकून चाटायचं आहे, तर ह्याच्याने दह्याने झालेला अजीर्ण बरा होतो। प्रकारे घरी बनवलेला ताजा दही योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने खाल्ला तर त्रास होणार नाही। शक्यतो विकतचं दही खायचं नाही, त्यामध्ये थिकनर असतात आणि शिवाय तो खूप शिळा असतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्की कळवा। सर्वे जनाः सुखिनो भवन्तु।